गाडी थांबवल्यावर सर टाइम कव्हर होत नाही आणि ते म्हटले मी म्हटलं तोपर्यंत येतो मागून आणि देतो त्यांना विचारा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक कंडक्टर आणि लाईन चेकिंगच्या काही अधिकारी यांच्यामध्ये भांडण होत असताना आपल्याला दिसत आहे. आणि व्हायरल झाल्यामुळे काय झालं, संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारे एसटी महामंडळाची बदनामी झाली असं म्हणता येईल आपल्याला. आता ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की या 4-5 गोष्टी टाळायला पाहिजे होतात. म्हणजे सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जे लाईन चेकिंगवाले गाडीमध्ये चाललेत त्यांच्या अंगावरती ड्रेस पाहिजे होता. चला ठीक आहे, ड्रेसचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काय एकदम धाड टाकायची असेल त्यांना, परंतु त्यांच्याकडे अथॉरिटी कार्ड तरी पाहिजे होतं. ते अथॉरिटी कार्ड देखील आपल्याला काही दिसून आलं नाही किंवा त्या व्हिडिओमध्ये कुठेच त्याचा उल्लेख दिसत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या कंडक्टरशी बोलताना एकेरी भाषेचा वापर करणं अत्यंत चुकीचं होतं. ते देखील आपण पाहिलं, अत्यंत एकेरी भाषा त्या ठिकाणी वापरली गेलेली ते चुकीचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही प्रवासी आहेत त्या प्रवाशांची डोकामारी करण्याची काहीच गरज नव्हती. म्हणजे त्या प्रवाशांशी भांडण, अरे बघा तो लाईन चेकिंगवाला बोलतोय की बोलू नका तुम्ही मध्ये बोलू नका. अरे ठीक आहे, तुम्ही त्या प्रवाशांना समजून सांगा काय जे काय असेल ते, परंतु तिथे देखील चुकलेले आहेत. आणि 5वं, ज्या पद्धतीने दोन्ही बाजूने व्हिडिओ शूटिंग झाल्या, व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं नाही आहे, कारण आपले निर्दोषत्व जर सिद्ध करायचं असेल तर ते करायला पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग झाल्या तरी देखील जे लाईन चेकिंगचे अधिकारी आहे त्यांनी कुठेही सामंजस्याची भूमिका न घेता ताठर भूमिका घेतली, हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला काहीतरी केस घ्यायची असेल तर केस घेण्याचे प्रकार असतात ना. आता 60-70-80 लोकांमध्ये विनामूल्य विना तिकीटचा जर एखादा प्रवासी असेल तर त्याच्याशी कसं बोललं पाहिजे, कंडक्टरशी कसं बोललं पाहिजे आणि केस घेता येते का नाही, आरटीओचा नियम काय 44+11, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला पाहिजे होता. परंतु हे सर्व काही होताना दिसून येत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आताची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जर तुम्ही कर्मचाऱ्यांना समजून नाही घेतलं तर पुढे अजून परिस्थिती खराब होईल. कारण कंडक्टर ड्रायव्हर जे काही असतात ना यांच्या खांद्यावर हात ठेवून गोड बोलून जेवढं चांगल्या पद्धतीने काम करता येईल ते काम करून घेणंच महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे उत्पन्न वाढ वगैरे हे सर्व विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला हाताळता येतात. परंतु जर अशी दमदाटीचा प्रकार झाला ना तर त्या ठिकाणी मात्र एसटी महामंडळाचे नुकसान होतं आणि आपली प्रतिमा खराब होते. या दृष्टिकोनातून लाईन चेकिंगवाले नक्कीच प्रयत्न करतील. ठीक आहे, त्यांच्यावर दबाव असतो की जास्तीत जास्त केसेस घ्या वगैरे वगैरे. हो, केसेस घ्यायला हरकत नाही हो, परंतु केसेस घेताना त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत हे बघणं महत्वाचं आहे. कारण ड्रायव्हर कंडक्टर काही सर्वच असे चोर असतात किंवा खराब असतात असं नाही. दृष्टिकोन बदला, जग बदलेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.